हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। गृहमंत्री अमित शहांनी पीयूष गोयल यांना फटकारल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याच्या विधानावरून खडसावल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या विमान कंपनी VSR व्हेंचर्स कंपनीच्या विशेष ऑडिटचे आदेश। DGCA नियुक्त विशेष पथक करणार ऑडिट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री। पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाबाबत शासन आदेशही जारी, तर मंत्रालयात सुद्धा सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख। मुंबईतल्या प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा। तुम घाटी लोक सुधरोगे नहीं असं म्हणत मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ। रहेजा विरोधात मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली चौधरी, उपमहापौरपदी राहुल दामलेंची निवड, तर ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळकर, उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांनी स्वीकारला पदभार। लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गोंधळ। भारत चीन चर्चेदरम्यान आक्रमक खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर फेकले। 8 खासदारांचं निलंबन। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी मृगावर्तक। आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आढावा घेऊया दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा। पहिलीच बातमी, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत। राष्ट्रवादीचे काही नेते आग्रही असले तरी विलीनीकरणामध्ये अनेक अडथळे आहेत असं समोर आलंय, तेव्हा विविध तर्क लढवले जाऊ लागलेत। दुसरीकडे अजित पवारांच्या अपघाताबद्दल काही नेत्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। अशा वेळी संजय राऊतांनी थेट भाजपवर हल्लाबोल केलाय, त्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय। तर मीरा भाईंदर महापालिकेमध्ये अमराठी महापौराची निवड केल्यानं मराठी एकीकरण समिती भाजप विरोधात आक्रमक झालीय। या विरोधात आज आंदोलन करत निषेध नोंदवला गेलाय। चंद्रपूरमध्ये महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच आणखी वाढलाय। काँग्रेसमधल्या कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलं आणि चर्चांना उधाण आलंय। आधी महापालिका निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या। महापालिका निवडणुकीमध्ये एक हाती प्रचाराची धुरा सांभाळली आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी एकीकरणाचे संकेत दिले होते। पण अजित पवारांच्या अकाली जाण्यानं विलीनीकरणाला आता ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय। यामागे बदललेली राजकीय परिस्थिती आणि त्याचबरोबर नेत्यांची भीतीही कारणीभूत आहे अशा चर्चा आहेत। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते विलीनीकरणाच्या मार्गातली सगळ्यात मोठी अडचण आहेत। त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सत्तेची पदं असल्यानं त्यांना सत्तेतला वाटा शपथच्या नेत्यांना द्यायचा नाहीये अशी चर्चा आहे। पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामध्ये कोणता अडसर आहे याबद्दल काय चर्चा सुरू आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। विलीनीकरणामध्ये कोणत्या अडचणी आहेत, तर शरद पवारांच्या हाती निर्णयाधिकार एकवटण्याची शक्यता, अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांचीच त्यांचं महत्त्व कमी व्हायची भीती आहे का, शरद पवारांच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांचं महत्त्व वाढण्याची शक्यता, अजित पवारांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांसाठी ते मान्य होणार आहे का, त्याचबरोबर शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना सत्तेमध्ये वाटा द्यावा लागणार, अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांची संधी इथं हुकायची शक्यता आहे। सुप्रिया सुळेंचं केंद्रीय राजकारणामध्ये वजन वाढणार आहे, तर अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांचं दिल्लीतलं महत्त्व कमी व्हायची शक्यता आहे। शरद पवारांच्या पक्षामध्ये नेत्यांची पक्षात महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागायची शक्यता आहे,
आणि अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांचं पक्ष संघटनेतलं महत्त्व कमी व्हायची ही शक्यता आहे. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही मांडत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण काय एकत्र काम करू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही. आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल. तर दुसरीकडे मात्र दत्ता भरणेंनी विलिनीकरणाबाबत एक सूचक विधान केले. ते काय बोलले ते ऐकूया. भांडणाने हे काय चांगलं नाही आहे. आपण ज्यावेळेस दुसऱ्याची झोपमोड करतो, आपण ज्यावेळेस दुसऱ्याची मजा करतो, आपण आपल्या मनाला विचारा त्यावेळेस आपल्याला तरी संध्याकाळची किती समाधानी झोप आहे. त्यामुळे बंद करू आणि आपण सगळे तालुक्याच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी एकत्र येऊ. हे दादांचं वाक्य बंधून आजही माझ्या कानी लागते. आणि त्यांनी एवढं सांगितलं की माझे चुलत्यांचं, माझ्या साहेबांचं आज वय झाले, साहेबांना चालताना त्रास होतो, मला पण ते पाहत नाही. आता कुठेतरी आपण साहेबांना पण ह्या वयामध्ये साहेबांबरोबर असणं आपण सगळ्यांनी गरजेचं आहे. हे स्वतः आम्हा सर्वांना अजितदादा पवार साहेबांनी सर्वांना सांगितलं. तर आता याच मुद्द्यावरनं वडेट्टीवारांनी थेट भाजपवर गंभीर आरोप केले. ऐकूया. दोनही पक्ष फोडले कोणी? भारतीय जनता पक्षाने. या दोनही पक्षाचे विभाजन त्यांच्यामुळेच झालं. आणि हे सर्व करणारे जर दिल्लीच्या इशाऱ्यावर होत असेल तर त्यांना फोडण्याचा अधिकार जसा आहे तसा विलिनीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला असेल. म्हणून त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट केले जातात असं माझं मत आहे. बारामतीमध्ये अजितदादांचा विमान अपघात झाला. त्यांचं निधन झालं. त्यानंतर काही दिवसातच संशयाचा धूर आणखी गडद झालाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. विमानामध्ये 6 जण होते, मग मृतदेह 5च कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी केलेल्या दाव्यांचा धागा पकडत आता संजय राऊतांनी सुद्धा याबद्दल संशय व्यक्त केलाय. राज्यसभेमध्ये त्यांनी हा विषय मांडलाय, पण आता या प्रकरणाला हळूहळू राजकीय रंग मिळू लागल्याचं बोललं जात आहे. कारण हा अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा प्रश्न राऊतांनी केलाय. यावरनं सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र याबद्दल रोज नवनवीन दावे केले जात आहेत. त्यामुळे अपघातावरनं आरोपांच्या ठिणग्या आता उडत आहेत. दरम्यान अपघातावरनं नेमकं दावे काय केले जात आहेत किंवा प्रतिदावे काय आहेत, टीका कशा आहेत, आपण पाहूया. संशयास्पद विमान अपघातामध्ये ऑपरेशन लोटसचा भाग होता का? विमान अपघाताचं रहस्य काय आहे, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊतांनी ऑपरेशन लोटसवर बोलण्यापेक्षा पुरावे सादर करावेत असं आव्हान भाजपकडनं दिलं गेलं. आणि ऑपरेशन लोटस म्हणत राजकीय रंग देऊ नका, घातपाताच्या संशयावर सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलंय. राऊतांचे आरोप गांभीर्यानं घ्यावेत. अपघाताप्रकरणी आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. तर अपघाताबद्दल जाणीवपूर्वक शंका निर्माण केल्या जात आहेत असं मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय. सगळ्यात आधी आपण पाहूया संजय राऊतांनी याबद्दल काय प्रश्न उपस्थित केले. काय अडचण येत नाही का त्यांच्या? नाही, अडचण ही आहे की मोदी आणि शहांची आणि फडणवीसांची. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो?
संजय राऊत साहेबांनी नेमकं ठरवावं की संवेदनशील विषयावर पत्रकार परिषद घेत असताना अजितदादांच्या घातपाताचा संशय जो आम्हाला येतोय त्यामध्ये सहकार्य करायचं की ऑपरेशन लोटस ते भ्रष्टाचाराची फाईल घेऊन बारामतीला जात होते असं करून त्याचं राजकारण करायचं. मला असं वाटतं राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये. दरम्यान भाजपनं आता राऊतांना पुरावे सादर करायचं आवाहन केलंय. त्याचसोबत ऑपरेशन लोटसवरनं केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरही दिलंय. पाहूया. संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. म्हणून माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारण सोडून द्या. तुम्ही नेटफ्लिक्सला स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर म्हणून काम करा. एक हॉरर सिरीज, एक थरारक सिरीज करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. त्याबद्दल तुम्ही नेटफ्लिक्सची एक टायअप करून म्हणजे उबाटा गट तुम्ही खड्ड्यात घालवला, आता किमान नेटफ्लिक्सला जॉईन झालात, अशा वेब सिरीज काढायला लागला तर थोडं तुमचं दुकान चालेल. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण असणार याबाबत अजूनही ठोस निर्णय झाला नाहीये. मात्र राजकीय वर्तुळामध्ये पक्षाचं अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच दिलं जाणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयलांनी तसं विधान केल्यानं वाद निर्माण झाला होता आणि त्यावर प्रफुल्ल पटेलांना राजकीय अध्यक्षपदाबाबत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली. तर दुसरीकडे पक्षातल्या 30 पेक्षा जास्त आमदारांनी सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष करावं यासाठी सह्यांचं पत्र दिलंय. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं नेतृत्व सोपवायचा नेत्यांचा आग्रह आहे असं स्पष्ट केलंय. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार. माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील ते तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्य रीतीने पार पडत. आज मैं इतना ही कहूँगा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा से प्रेरणा लेते हुए हम आगे बढ़ेंगे. सुनेत्रा जाई पवार, इनको हमको नेता आगे जाके बनाना है और उनके और हमारे सब लोगों के मिलकर प्रयासों से हमको हमारी पार्टी को और आगे की बुलंदियों तक पहुंचाना है. राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या एका नवीन कारणामुळे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेचं नाव बदलायची मागणी केली आहे. दादांची लाडकी बहीण योजना असं नामकरण करायची मागणी केली. विशेष म्हणजे मिटकरींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ही विनंती केली आहे. तेव्हा राज्यात यावरनं वाद सुरू व्हायची शक्यता वर्तवली जाते. आजच्या दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जुनं नाव बदलून एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे.